नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पौष्टिक आणि हेल्दी अशी नाचणीच्या पिठातली पालकवडी। अजिबातसुद्धा तेलकट न होणारी आणि खुसखुशीत खमंग, अगदी सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही हेल्दी पालकवडी। अगदी पौष्टिक अशी आहे। मुलांना पालक आवडत नाही, मुलांना नाचणी आवडत नाही, तर नाचणीमध्ये भरपूर सारे आयर्न, कॅल्शियम, फायबर आणि त्यात जर पालकची भर पडली तर नक्कीच ही डिश पौष्टिक होते। चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया। इथं आपण एक जुडी पालक घेतलेला आहे। स्वच्छ धुवून पालक बारीक चिरून घ्यायचा। झटपट होणारी रेसिपी आहे आणि जेवढी झटपट तेवढीच हेल्दी पण आहे। 1 कप मी इथं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे पहा। त्याचबरोबर त्याच कपाने आपल्याला इथं बेसन पीठ घ्यायचं आहे। नाचणीचं पीठ, बेसन पीठ, चिरलेला पालक आणि पाव कप बारीक रवा घ्यायचा। रवा अगदी 2 ते 4 चमचे घ्या, त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका। 1 चमचा पांढरे तीळ घेतले, पाव चमचा ओवा घेतलेला आहे, एक अर्धा चमचा आपण धने जिरे पावडर घेतली, अर्धा चमचा हिंग घेतला, एक छोटा चमचा हळद घेतली, त्याचबरोबर 1 चमचा आपण इथं लाल मिरची पावडर घेतली, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। ही मिरची पावडर तिखट आहे। जर लहान मुलं खाणारी असतील तर तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा। 2 चमचे मी तेल घेतलं आणि हे सगळं मिश्रण आपल्याला आता एकत्र करायचं आहे। याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी कोथिंबीर घेतली तरी काहीच हरकत नाही, चव आणखीन वाढते। तर इथं पहा, हे पूर्णपणे मसाले सगळे मी ह्या पालकला लावून ठेवत आहे। पहा इथं अगदी व्यवस्थित मसाले सगळे, म्हणजे पीठ आणि जे मसाले आहेत ते व्यवस्थित पालकमध्ये मिक्स करूया आणि अगदी थोडंसं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ जास्ती पातळ मळू नका किंवा जास्ती घट्टही ठेवू नका, मीडियम पीठ आपल्याला घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। एकदम पाणी घालू नका, एकदम पाणी घातलं तर पीठ पातळ होईल, म्हणून काय करा, अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्या। आता जशी आपण अळूवडीसाठी रोल करतो किंवा कोथिंबीर वडीसाठी जसे रोल करतो तसेच अगदी सेम हे रोल करून घ्यायचे आहेत। मुलांना काही वेळेला नाचणी आवडत नाही, पालक आवडत नाही, नाचणी तर अशी खाल्ली जात नाही, पण जर तुम्ही अशी पालकवडी केलीत तर लहान मुलांना नक्कीच हा पदार्थ आवडेल आणि पालक आणि नाचणी अगदी आवडीने त्यांच्या पोटामध्ये जाईल आणि भरपूर सारं त्यांना कॅल्शियम, फायबर, आयर्न तर मिळेलच, पण पौष्टिक अशी ही रेसिपी तयार होईल। आता हे रोल मी करून घेतले आणि आपण आळूवडी जशी वाफवतो किंवा कोथिंबीर वडी वाफवतो तशी आता ही वडी आपल्याला वाफवून घ्यायची आहे। एक 10 मिनिटासाठी बारीक गॅसवरती ही वडी ठेवा आणि 10 मिनिटांनी छान अशी ही वडी आपली वाफवली गेली आहे। याच्यामध्ये नाचणीचं पीठ असल्यामुळे या वडीचा कलर काळसर दिसतो, पण काही हरकत नाही, पौष्टिक वडी आहे आणि तुम्ही करून पहा। वडी थंड हे रोल आपल्याला थंड होऊन द्यायचे आणि रोल थंड झाले की आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत। पाहू शकत असाल तुम्ही, इतक्या छान वड्या आपल्या पडत आहेत, कुठेही वडी तुटलेली नाही आहे किंवा कुठेही वडी आपण पसरलेली नाही आहे। त्याच्यामुळे व्यवस्थित अशा ह्या वड्या पडलेल्या आहेत। आपलं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे। मी इथं कपाचं प्रमाण घेतलं आहे, पण तुम्ही एखादी छोट्या मीडियम साईजच्या वाटीचं प्रमाण सेट करू शकता। 1 जुडी पालकसाठी हे प्रमाण मी तुम्हाला दिलेलं आहे, ते योग्य आहे। सगळ्या वड्या कट करून झाल्या। आता तेल आपल्याला मीडियम गरम करून घ्यायचं। तेल जास्ती गरम करू नका, अगदी मीडियम गरम करून घ्या आणि त्याच्यामध्ये या वड्या सोडा। मीडियम गॅसवरती, मध्यम आचेवरती आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत। आच बारीकही ठेवू नका गॅसची किंवा जास्ती वाढवूही नका, अगदी मध्यम आच ठेवा आणि मध्यम गॅसवरती आपल्याला ह्या वड्या एक 5 ते 6 मिनिटासाठी तळून घ्यायच्या आहेत। पूर्ण वड्यांचा कलर बदलतो, म्हणजे ह्या वड्या अगदी चॉकलेटी कलरवरती येतात आणि मग आपल्याला काढून घ्यायच्या। खुसखुशीत, खमंग, कुरकुरीत अशा ह्या वड्या तयार होतात। अगदी संध्याकाळचा स्नॅक्स म्हणून तुम्ही चहासोबत किंवा लहान मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा अगदी सकाळचा नाश्ता किंवा अगदी जेवणासाठीही तुम्ही ह्या वड्यांचा वापर करू शकता। आणि अशाच पद्धतीने हेल्दी अशी पालक नाचणी वडी आपली पहा इथं किती छान मस्त अशी तयार झाली आहे। अगदी पालक न खाणारे किंवा नाचणी न खाणारे सुद्धा ही पालकवडी आवडीने खाऊ शकतात। अगदी डायबिटीस पेशंटला तर फारच छान आणि अजिबातसुद्धा तेलकट ही वडी होत नाही। पहा तुम्ही, एवढी आपण डीप फ्राय केली तरी ही तेलकट वडी होत नाही। तुम्हाला जर डीप फ्राय करायची नसेल तर तुम्ही शॅलो फ्रायही ही वडी करू शकता, फार छान होते। एकदा ही रेसिपी करून पहा, नक्कीच हेल्दी तर आहे, पण लहान मुलांनाही
पालक न खाणारे लहान मुलांना पालक आवडत नसेल, नाचणी आवडत नसेल, तर त्यांच्यासाठी तर फारच छान हा पर्याय आहे. अगदी संध्याकाळचा चहाचा वेळ असते, नाश्ता असतो, त्यावेळेला तुम्ही अगदी टोमॅटो सॉसबरोबर याचा किंवा अगदी तुम्हाला जर हिरवी चटणी वगैरे आवडत असेल तर त्याच्याबरोबर याचा तुम्ही स्वाद घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने हेल्दी अशी नाचणी पालक वडी करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडली, चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा छान पौष्टिक आणि चटपटीत हेल्दी रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया. आणि रेसिपी आवडली तर नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. करून पहा, खाऊन पहा. मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा. आणि मुख्य म्हणजे खात राहा, खुश राहा, आनंदी राहा. एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते. फारच छान ही वडी झालेली आहे. पहा, इथं नाचणीचा कलर थोडासा काळपट असतो, त्याच्यामुळे वडी ही थोडीशी काळपट चॉकलेटी कलरवर येते, पण नक्कीच हेल्दी रेसिपी आहे. कुरकुरीत खमंग अशी खुसखुशीत ही वडी आपली झालेली आहे आणि कुठेही तेलकट झालेली नाही. प्रवासासाठी तुम्ही ही वडी 8 ते 10 दिवस, अगदी 4 ते 5 दिवसासाठी नेऊ शकता. टिफिनसाठी करू शकता, जेवणासाठी करू शकता किंवा अगदी संध्याकाळचा स्नॅक्स म्हणूनही ह्या वडीचा तुम्ही स्वाद घेऊ शकता. धन्यवाद मंडळी.